मी चाललोय पळसनाथ मंदिराकडे. अहो पार्क झालाय ऑटोमॅटिक आणि हे रामकृष्ण बंद आहे. आता नाश्ता करायला पुढे जायला पाहिजे. हा रस्ता मुंबई पंढरपूर रोड आणि तो रस्ता देहू रोड. वास येतोय ना मगासपासून, घाणेरडा वास येतोय, सहन नाही होते एवढा घाण वास येतोय. गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. ही एक सिरीज होणार आहे 3 व्हिडिओची. तर मी निघालो एका राईडला. इथून तिथे जाणार तो एक व्हिडिओ होईल, तिकडचा एक व्हिडिओ होईल आणि उद्या रिटर्न यायचा आहे तो एक व्हिडिओ होईल. सगळ्यात आधी तर आपल्याला पेट्रोल फिल करायचं आहे. तर आपण जाऊया छेडानगरच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपवर. तशी गरज नाही आहे, पुढे जाऊन पण भरू शकतो, पण बघू तिकडे गर्दी असेल तर पुढे निघेन, नाही तर तिथेच भरूया. तर आलो आहे पेट्रोल पंपवर. छेडानगरच्याच गर्दी नाही आहे. मागे कधी मी एकदा चाललेलो एवढं सकाळचं, तेव्हा पण खूप गर्दी होती. 104.21 700 करो देखो. ट्रिप 1 केला 0, ट्रिप 2 केला 0. ट्रिप 1 हा माझा पेट्रोल इकॉनॉमीसाठी असणार आणि ट्रिप 2 हा ओव्हरऑल राईड किती होते किलोमीटर बघूया. इथून माझं घर हार्डली 2 ते 3 किलोमीटरवर आहे, तर ते आपण मॅनेज करू. तर चला निघूया. पेट्रोल भरून झालं आहे आपलं. आणि हा सुंदर असा सनराईज झालाय. हल्ली सनराईज लवकर होतो वाटतं. तर ह्या रस्त्यावरून तुम्हाला कळलं असेल की मी पुण्याच्या साईडला चाललो आहे. तर मी तुम्हाला सांगतो मी कुठे चाललो आहे. मी चाललो आहे पळसनाथ मंदिराकडे. पळसनाथाचं देऊळ जर तुम्ही ऐकलं असेल, जे मुंबई सोलापूर हायवेला लागतं. मुंबई सोलापूरच बोलतो, सॉरी, पुणे सोलापूर. म्हणजे पुण्यापासून मला वाटतं 120-130 किलोमीटर आहे पुढे. म्हणजे पुण्यातून आपण बाहेर पडतो तिथून 100, 110, 120 असावं. मी मॅपमध्ये चेक केलेलं. मी दाखवेन तुम्हाला साईडला मॅप रेकॉर्ड करून आपलं फोनच्या स्क्रीनवर. तर मी चाललो आहे तिथे त्या मंदिराकडे. त्या मंदिराची खासियत आहे की ते मंदिर 1980मध्ये त्या गावात, पळसदेव म्हणून गाव होतं, त्या गावामध्ये धरण बांधण्यात आलं. म्हणजे आजूबाजूची गावं पण गेली आणि ते मंदिर हजारो वर्ष जुनं मंदिर आहे. आणि त्याचं बांधकाम तुम्ही बघाल ना, त्याची जी शैली आहे, त्याचं ते कार्विंग केलं आहे, ते खूप बघण्यासारखं आहे. आणि तिकडे धरण बांधल्यामुळे ते मंदिर पाण्याखाली जातं. जसं पाणी वाढतं तर फार क्वचित असा वेळ येतो की जेव्हा दुष्काळ असेल, त्यावेळेला जेव्हा पाण्याची पातळी कमी होते, त्यावेळेला त्या मंदिरामध्ये जाता येतं, म्हणजे ॲक्सेस मिळतो त्या मंदिराकडे. तर ह्या वर्षी तसं आहे आणि त्या मंदिराकडे जाता येतं आहे असं मला कळलं आहे. आणि मी यूट्यूबवर पण व्हिडिओज बघितले, बरेच इंस्टाग्राम रील्स बघितल्या, तर त्यावर पण मला कळलं. पण आता प्रत्यक्षात आपण जात नाही तिकडे, तोपर्यंत कळणार नाही. तर ही राईड माझी तिथे होते स्पेशली. मी चाललो आहे पुण्याच्या पुढे इंदापूर, जर तुम्ही ऐकलं असेल. एक्झॅक्ट इंदापूर पण नाही आहे, इंदापूरच्या थोडंसं आधी आहे. तर मी सरळ नाही जात आहे नेरूळकडे, कारण नेरूळच्या ब्रिजचं काम चालू आहे आणि तिथे ट्रॅफिक असतं. तर मी पाम बीच रोड घेतो आहे. पाम बीच रोडवरून पटापट निघता येईल. किती सारे फ्लेमिंगोज आहेत ह्या लेकमध्ये. पॉन्ड आहे, लेक आहे, काय माहिती.
वरती उडताना पण दिसतात, ते पण फ्लेमिंगोज आहेत. आणि आपण जिथे चाललोय तिथे पण ते धरण आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते मंदिर पाण्यात गेलं, तर त्या धरणामध्ये पण बरेच सारे फ्लेमिंगो पॉइंट्स आहेत. तर ही नवी मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट. तर हा आला पळसपे फाटा आणि हा बाईक्सचा एक्सप्रेस हायवे इथे संपतो. काय मजा येतो, केवढा स्ट्रेच आहे. म्हणजे पाम बीचला लागल्यापासून तो पुन्हा तिथून उरणच्या रस्त्याला लागतो, पुन्हा ह्या जैन पिटेला रेस्टॉरंट, पुन्हा ह्या रस्त्याला इथे येईपर्यंत पूर्ण स्ट्रेच मजा येते चालवायला बाईक. मी काल एक व्हिडिओ बघत होतो, त्यामध्ये मी बघितला रस्ता, म्हणजे तो पुण्यापासून पुढे जो सोलापूर हायवे, पुणा सोलापूर, तो पण हायवे चांगला वाटला मला. बघू, आपण पुण्यामध्ये मला वाटतं पीक आवर्सलाच पोचणार आहे. पुण्याचं ट्रॅफिक आपल्याला हिट होणार आहे. आणि हा आला शेडूचा टोल नाका. आणि हाच तो स्पॉट जिथे माझी बाईक बंद पडलेली. हा रस्ता जातो कर्जतला. शिवम प्युअर व्हेज 2 तास काढलेले त्या हॉटेलमध्ये. हर हर महादेव. आणि आता हे खोपोली क्रॉस करतोय. आता लगेचच खंडाळ्याचा घाट सुरू होईल. मजा येते. ओव्हरऑल राईड खूप व्यवस्थित चालू आहे. बऱ्याच दिवसांनी एवढं हेवी राईड करतोय. तर मी आज पॅनियर्स पण लावले. जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं मी पॅनियर्स लावून राईड केली आहे. लास्ट इयरमध्ये मी एप्रिल महिन्यात महाबळेश्वरला गेलेलो, तेव्हा मी पॅनियर्स लावलेले. त्यानंतर मागच्या वर्षात माझी राईडच नाही झाली आहे. मागचं वर्ष खूप बिझी गेलं आहे. आणि ह्या वर्षाचे पण 5 महिने तर असेच गेले, फक्त ब्रेकफास्ट राईडच होत आहेत. सगळे बायकर्स. सॅटर्डे संडेला ह्या रोडवर खूप बाईकर्स दिसतात. आणि खंडाळ्याच्या घाटामध्ये ट्रॅफिक आहे असं वाटतंय. मजा आली इथपर्यंत तर एवढं व्यवस्थित आलो कॉर्नरिंग करत. अहो, पार्क झालाय ऑटोमॅटिक. पार्क करायची गरज नाही. हा पण अडकलाय वाटतं. हा रस्ता इथे कनेक्ट होतो आणि खाली एक्सप्रेस हायवेला बघा केवढं ट्रॅफिक आहे. मला खालून तो रस्ता दिसत होता, म्हणून मला असं वाटलं की ट्रॅफिक आहे की काय. नाही, पण तो एक्सप्रेस हायवे. एक तर पैसे द्या एवढे सारे आणि या ट्रॅफिकमध्ये अडका. सात 43 म्हणजे 7:45. मी 6:22ला निघालेलो, 6:30 पकडा. 1.5 तासात लोणावळा. हा काय मस्त वाटतं. आणि वरती आलोय तसं क्लायमेटमध्ये चेंज आलाय.
हवा थंड झाली आहे, मस्त वाटतं एकदम. हा लोणावळा एंटर करण्यासाठी आहे ना, हा लेफ्ट आहे, हा वन वे आहे. मी बऱ्याच लोकांना बघितले सरळ जाताना, आणि मग ते लोक पुढे जाऊन ट्रॅफिक करतात. आणि हे रामकृष्ण बंद आहे. आता नाश्ता करायला पुढे जायला पाहिजे, ऑप्शनच नाही आहे. लोणावळा मार्केट क्रॉस करतो. विचार करतो तो रामकृष्णामध्ये खायचा, पण एका टायमानंतर असं विचार केला की पुढेच जातो, कशाला थांबू ट्रॅफिक होण्यासाठी. तर ट्रॅफिक नसताना निघून जाईल. पण इथे येऊन बघतो तर रामकृष्ण बंदच आहे. $7.54. आता हा लोणावळ्याचा पुढचा रस्ता असा सरळ सरळ रस्ता आहे. हा रस्त्यावर चालायला खूप मजा येते मला तर स्पेशली पुण्यापर्यंत. कारण इकडे खूप बऱ्यापैकी स्पीड मेंटेन करता येतो सरळ रस्ता असल्यामुळे, आणि स्पीड ब्रेकर्स नाही आहे त्या रस्त्याला. जेवढे स्पीड ब्रेकर त्या बाजूला आहेत. गणपती बाप्पा, काय मस्त मूर्ती आहे. ही मूर्ती एक्सप्रेस हायवेवरून पण दिसते, मी बघितली आहे बऱ्याच वेळा. तर ही मूर्ती दिसली का असं कळून येतं की पुणा नजदीक आगे आहे. आणि आता हे एक जंक्शन आलं आहे. हा आपला जो मेन कोथरूड आणि त्या बाजूला रस्ता जातो, देहू रोड ज्याला बोलतात. आणि आपण लेफ्ट घेणार आहे. इथे काय दाखवतो आहे, मुंबई पंढरपूर रोड. हा रस्ता मुंबई पंढरपूर रोड, आणि तो रस्ता देहू रोड. आपल्याला पंढरपूर म्हणजे सोलापूर त्या बाजूलाच जायचं आहे. पूर्ण रस्ता अशीच नव्हती पाहिजे, मजाच मजा राईड करायला. हे दोघे मागासपासून मला हे करतात, रेस लावायचे त्यांना. जाऊ दे, जावा मला. आणि मी पहिल्यांदा पुण्याचं रेल्वे स्टेशन बघतोय. हे पुणे रेल्वे स्टेशन आहे राईट साईडला, आणि हे मेट्रो स्टेशनचं नाव पण पुणे रेल्वे स्टेशन आहे. भारी ना, त्याच्यामुळेच मला कळलं की हे पुणे रेल्वे स्टेशन. खूप वेळ झाला, हे पुणे संपतच नाही आहे. 9 वाजले. आता लवकरच सोलापूरवाला हायवे लागेल असं वाटतंय मला मॅपमध्ये खूप. आणि फायनली 3 तासानंतर ब्रेक घेतलाय. 106 किलोमीटर बाकी आहे. आणि किती किलोमीटर आलो मी, 160 किलोमीटर आलो पकडा त्या घरापासून. खूपच मोठा ब्रेक झाला. मी कधीपासून चांगलं हॉटेल शोधतोय कुठेतरी थांबीन म्हणून, पण एकही चांगलं हॉटेल सापडत नव्हतं. तर हे दिसलं, आणि तर मला वाटतं सोलापूर हायवे पण जवळच आहे इथून. थोडं खातो काहीतरी आणि मग निघूया पुढे. तर आता निघालोय चांगल्याशा हॉटेलमध्ये नाश्ता करून प्रणाममध्ये, आणि बऱ्यापैकी 1 तासाचा ब्रेक झाला. कारण मी कंटिन्युअसली 3 तास राईड केली, 160 किलोमीटर. त्यामुळे एवढा मोठा ब्रेक तर बनतोच. नाश्ता होता, चहा होती, आणि बाजूला चितळे होतं, तर मी चितळेमधून भाकरवडी पण घेतली आहे. मग आता जाताना थांबायला नको चितळेसाठी. आता अजून मला जायचं 106 किलोमीटर, आणि टाईम दाखवतोय 2 तास 7 मिनटं, आणि 12:30ला पोचणार. ठीक आहे. आणि हा मी ग्लव्ज घातलेत. मगाशी मी जो निघालो ग्लव्ज नंतर घालीन या हिशोबाने, आणि मी तिथून पेट्रोल भरून जो निघालो तो डायरेक्ट इथेच येऊन थांबलो, मध्ये कुठे थांबलोच नाही. त्यामुळे ग्लव्ज घालायचेच नाही. पण आता ऊन पण आलंय,
तर टॅन नाही व्हायचं आहे मला. पूर्ण द्राक्षाचा मळा आहे. केवढी आहे बापरे, जबरदस्त. आता मी या NH65 लागलोय, म्हणजे हा पुणे सोलापूर हायवे असणार. मला 83 किलोमीटर सरळ सरळ जायचं आहे. नो राईट नो लेफ्ट, सीधा. आणि घड्याळात वाजले 10:37. म्हणजे एवढं गरमा जाणवत नाही अजून, पण चांगलं आहे. राईड एकदम व्यवस्थित चालू आहे, मजा येते. आणि हा एक टोल नाका आला इकडे. आणि अजून आपलं डेस्टिनेशन 50 किलोमीटर दाखवतं. 12:30चा टाइम कमी होऊन 12:09 झाला आहे. म्हणजे मी केवढी बाईक पळवली विचार करा. रोड एक नंबर आहे, एक नंबर. मी एवढ्या स्पीडमध्ये होतो म्हणून मी काय ब्लॉगच नाही केलं. काय ब्लॉग करणार, आवाज पण नाही येणार, एवढा विंड ब्लास्ट येणार. म्हणून मी बाईक चालवायची मजा घेतली फक्त. ही कसली तरी फॅक्टरी आहे, मला वाटलं केमिकलची फॅक्टरी आहे, कारण एवढा वास येतोय ना मगापासून. घाणेरडा वास येतोय, सहन नाही होते, एवढा घाण वास येतोय. ढग बघा कसे आलेत, असं लाटा कशा येतात समुद्राच्या, तसं पूर्ण तिथपर्यंत गेलंय. खूप मजा येते, खूप. खरी मजा आहे ना रस्त्यातच असते. मला वाटतं रस्ता जेवढा चांगला ना तेवढा प्रवास सुखाचा होतो. बेस्ट मजा आली, बेस्ट मजा बाईक चालवायला. आत्ताच बोर्ड वाचला, रावणगाव 1 किलोमीटर. तिथे रावणाचं गाव आहे. आता हे रावण त्याच रावणाशी रिलेटेड आहे काय माहित. कोण भेटला असं तर त्याला विचारतो. तो रावण तर लंकेचा आहे, इकडे कुठे आला. बघा रावणगाव. दौंड पोलीस स्टेशन. पूर्ण असं लांबच्या लांब माळच्या माळ दिसतात. या बाजूला पण बघा. आता मी भिगवण म्हणून एक गाव येतं, एक 15 किलोमीटर आधी, त्या गावाच्या इथे आलो आहे. तर मी गुगल मॅपवर सर्च केलेलं. 1-2 दिवस मी रिसर्च करतोय, तर ह्या गावामध्ये मला स्टे व्यवस्थित भेटू शकतो. तर माझा प्लॅन असा आहे की मी आधी चेक इन करतो, सगळं लगेज अनलोड करतो, सगळं सामान, आणि मग तिकडे जायचं प्लॅन करतो. तर आता आधी मला शोधू देत. आणि गुगल मॅपच्या जो रस्ता दाखवतो तो भिगवण गावातून दाखवतो, पण आपल्याला भिगवणमधून नाही जायचं. आपल्याला सरळ जाऊन पळसदेव म्हणून एक गाव येतं, त्या गावातून जायचं आहे. तर चला स्टे शोधूया इकडे. मी 1-2 बघितले आहेत ऑनलाईनच, ते चेकआउट करतो आणि मग कुठे स्टे करायचं ते बघतो. तर आता झालं आहे असं, पेट्रोलचा काटा पण आला आहे संपायला, म्हणजे खाली होत आला आहे. आणि आपले किलोमीटर झाले आहेत 252, म्हणजे रेंज पूर्ण झाली. आपल्याला पेट्रोल भरायची गरज आहे. आणि मला हॉटेल इथे समोरच दिसतं आहे जिथे मला जायचं आहे, आणि मला तिथेच पेट्रोल पंप दिसता म्हणून बोललो पेट्रोल भरून घेऊया. फुल करा नको. तर 8.25 एवढं गेलं आहे डिझेल, सॉरी डिझेलच बोलतो, पेट्रोल. आणि आपल्या गाडीने 250च्या हिशोबाने 30चा ॲव्हरेज दिला आहे. एवढं कसं काय दिलं आहे काय माहीत बाबा, पण 30चा ॲव्हरेज मिळालं म्हणजे ह्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने. चला तर स्टे इथे जवळच आहे समोर.
चेक इन करूया आणि आराम करूया. मला हे 0 करू देत. ट्रिप 01. या रिसॉर्टचं नाव आहे उजानी फिश आनंदवन असं आहे. इथे मी चेक इन केलं आहे आणि आता आपण जाऊन गाडी पण आपली आतमध्ये आपल्या रूमच्या समोर लागणार आहे. दाखवतो तुम्हाला कसं आहे. दोन्ही बाजूला शेती आहे मस्त. हे असं काहीच आहे. हे काय आहे नाही माहीत नाही मला, पण ही रूम आहे ना 1 2 आणि मला वाटतं 3 नाही 4थं माझं आहे. बघा हे आजचा स्टे आहे माझा. आणि ते बाईक आपली पार्क आहे आणि हे आजचा स्टे आहे माझा. खूप चांगला स्टे आहे. इथे बघितलं मी 2-3 ठिकाणी, पण कुठे काहीच व्यवस्थित नाही आहे. AC रूम आहे. मला दाखवतो, एक छोटीशी रूम टूर देतो. छोटासाच रूम आहे. हे बघा ते बेड आहे आणि इथे सगळं सामान पडलंय. या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे. वरच्या बाजूला पण एक बेड आहे आणि इथे AC आहे व्यवस्थित असं. माझं जेवण पण आलंय. तर आजचा माझा लंच हा आहे. ताक आहे, पिठलं आणि भाकरी आणि थोड्या वेळात राईस पण येतोय. तर हा आजचा माझा प्रवास तुम्हाला बघायला कसा वाटला हे मला नक्की सांगा. मुंबई ते भिगवण पासून इथे जे आपल्याला देवळात जायचं आहे पळसनाथ मंदिर, जे पळसदेव गाव आहे, ते इथून 15 किलोमीटर आहे. पण रस्ता तुम्ही बघितला कसा एकदम सुसाट आहे आणि खूप चांगला रस्ता आहे. तर 15 ते 20 मिनटं लागतील मॅक्स टू मॅक्स. तर मी आता जेवून घेतो आणि थोडं रेस्ट करतोय आणि मी 4च्या पुढे देवळात जायला निघणार. तर हा नंतरचा ब्लॉग पण तुम्ही पार्ट 2 पण नक्की बघा आणि कमेंट करून सांगा की हा पार्ट तुम्हाला कसा वाटला. हा पूर्ण प्रवास आज सकाळपासून जो मी निघालोय तो प्रवास तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगा. तर भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मी आलो इथे पळसनाथाच्या मंदिराकडे. हे बघा मंदिर काय भारी वाटतंय, पण इथे जत्रा भरली आहे पूर्ण. आपल्याला जसं मंदिर बघायचं तसं बघता नाही येणार आणि काहीच करता